या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. ಯಾರಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಕತ್ತೀರಿ? ಹಲೋ, ಯಾರಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಕತ್ತೀರಿ ಅಂದ? ಮೆಂಬರ್ ಸಾಹೇಬ್ ನಿಮ್ಗೆ ಮಾಡಿದ್ನಾ ಫೋನ್? ನಾ ರಾತ್ರಿ ನಡೆದು ನಾ ಹೊಲ್ದಾಗ ಇದ್ದಿತ್ತಿದ ಹೊಲ್ದಾಗ बी 10:30 फोन नाही नाही 10:30 नाही, पावणे 10 तुम्ही रॉंग बघितलं टायमिंग तुमच्या घड्याळामध्ये. मी बघितलं रॉंग. हा, म्हणजे 10 टायमिंग आहे, शेतामध्ये होतो मी. हो, आता हो, त्यांचा हो. फोन आलं होतं. तेच म्हणतो. आणि मी आता विशेष अजून एक निघालोय सांगू का मेंबर साहेब, गावावरनं. आमचा काय विषय लई मोठाचा विषय नव्हता. तुमचं सहकार्य आम्ही पाहिजे हो, तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला. लोकप्रतिनिधीला आम्ही फक्त लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही मी फक्त म्हणून जनतेचं तरी काम करतो. म्हणालोय, तुम्ही जरा एकदा माझ्या समोरासमोर आपण भेट घेऊया. मग किती वेळा सांगितलंय तुम्हाला? घेऊ कशाबद्दल? तुमच्या तुम्ही माझ्या पहिलीच एकदा मुलाखत मी होत आहे उद्या- फोनवरती सर. उद्या- बघा, हॅलो? उद्या मी आलोय, तुम्ही उद्या माझ्या बरोबर एकदा भेट घ्या. मेंबर साहेब, तुमची माझी पहिल्या बारच फोनवरती संपर्क झालेला आहे. पत्रकार योगेश म्हणूनच स्वामी म्हणलं बोलतो ना, मी, जनदर्पण तेव्हापासून न्यूज मी वाट चॅनलचा. बघतोय तुमची. हॅलो? आमची एकदा माझ्या समोर एकदा तुम्ही एकत्र येऊया. आम्ही किती भेटूयात वेळा ना. सांगितलंय मी तुम्हाला फोन, मग तुम्ही फोनच नाही उचलला तर तुम्ही लोकांच्या समस्या, मग आमच्या हा. कधी तुम्ही फोन उचलता सांगा की सर. मग तुम्ही असं द्या ना. तुम्ही पत्रकार आहे ना साहेब. अहो साहेब, मी तेच सांगतोय तुम्हाला. असं जवळजवळ बघा, तुमच्या नागरिकांचा लोकप्रतिनिधी सर्व कार्यक्षम म्हणून द्या ना साहेब तुम्ही. मी काय म्हणतो, तुमच्या तिथल्या ज्या प्रभाग मधील जे प्रभाग क्रमांक 12 जे आहेत ना, मला अनेक बघा, लोक सांगतात जाळगोपे साहेब आमच्या बघा, फोन मी उचलत नाही. थोडं माझी विनंती आहे तुम्हाला. हा. पत्रकार म्हणून जर माझ्या समोर जर कोणी आले हं. तर आमची विनंती आहे, तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे ह्या भाषेत बोलणार. 100% कारण असणार का, ना. बघा असणार. ऐकून घ्या. कधी आता हे असणार? प्रशासन आहे, ऐकून हं. घ्या जरा, थोडं आहे ऐकून ना. घ्या. हे प्रशासन आहे. तर ह्या नगरामध्ये सगळीकडचे लाईट बंद आहेत. आम्ही पाठपुरावा केलं तरी बी होत नाही म्हणून मेंबर म्हणतात. सर, माझी तुम्ही विनंती काय करताय म्हणून सर, तुम्ही प्रशासनाला तुम्हाला प्रश्नचिन्ह ऐका उभारता ना येतो. सर, माझी विनंती एकच आहे की आपण माझी लोकप्रतिनिधी आहात, बरोबर आहे. सध्याचं हो. तिथलं वातावरण MIDCचं जरी सांगायचं झालं तर MIDCचं वातावरण असं आहे की जो चोरीच्या प्रकरण जे वाढलेलं आहे दिवसेंदिवस, त्याचा तो प्रकारामुळे आपण हे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हाला आपण त्यांच्यासाठी एक मी ठीक आहे, मला माहिती आहे. मी आज 28 वर्ष झालं तिथं राहतोय. 28 वर्ष झालंय, मला माहिती आहे. माझा विषय तुम्ही क्लिअर एक तर काम होऊ द्या करा, ना. मी एक सर. काम करा. गेजगे साहेब म्हणून आहे, जागरूकतेनं काय सांगितलंय तुम्हाला एवढंच तुम्ही विचारून घ्या आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा प्रश्न तुम्ही ऐका ना सर. माझा प्रश्न एवढाच होता की तुम्ही आता प्रशासनाकडे बोट दाखवता, बरोबर आहे. नाही, तुम्ही पण पत्रकार ऐका ना. म्हणून आल्यानंतर, ऐका ना. पत्रकार म्हणून तुम्ही आल्यानंतर, मी म्हणूनच पत्रकार आहे म्हणून जर तुम्ही आल्यानंतर आम्ही ज्या म्हणतोय की तुमचं मध्यमध्ये सहकार्य आम्हाला पाहिजे. ऐका ना पत्रकार सर. म्हणलं की आम्हाला सहकार्य पाहिजे तुमचं. मध्यमध्ये भाजपावरती विश्वास टाकून भरभरून मतदान केलेलं आहे जनतेने, विश्वास टाकून. त्यासाठी तुम्ही जे लोकप्रतिनिधी, माझी लोकप्रतिनिधी असून तुम्ही भाजपासाठी मतदान करण्यासाठी जागृत केलात का नाही? 5 इलेक्शन भरभरून मत आहेत मतदान केलं, मग तुम्ही जागृत केलात का नाही मतदानाला? बघा, तुम्ही मी जागृत काय केलात का नाही म्हणलोय, थोडं भाजपासाठी? हे बघा, पण तिथलं 25 विकासासाठी वर्षाचं पण जे काळ भरभरून आहे, तुम्ही तसं 25 जागृत करा ना. स्वामी साहेब, मी हा. उद्या तुम्हाला येऊन भेटतो. नाही, तुम्हाला. भेटा सर. मला काय नाही, म्हणायचं, नाही, फक्त नाही, फोनवरती आता मी नाही तुम्हाला आहे. चर्चा मी करत तुम्हाला आहे. सांगतो, फोनवर मी बोलत नाही, तुमच्या करू समोर नका. येऊन बोलतो. फक्त आता तुम्ही फोन तुमचं उचलला सहकार्य नाही. पाहिजे ना आम्हाला. तुम्ही तुम्हाला फोन आमचं उचलला नाही म्हणून मी विनंती तुम्हाला आहे, तुमचं फोनवरती सहकार्य बोलतोय. द्या ना आम्हाला. सर, मला काय म्हणायचं आहे, भरभरून तुम्ही लोकांना जागृत केलात भाजपासाठी, पण विकासासाठी नाही तर साहेब, कुठेतरी आता केलेलं जागृत नाही. करा आम्ही ना. आता केलेलं नाही. आज 7वी इलेक्शन, हे 6वी इलेक्शन आहे. 6वी त्यासाठी मग इलेक्शन. आताचं वातावरण बघता करणे तुम्ही गंभीर लक्षात घ्या ना सर. तुम्ही आता म्हणता मग मी प्रशासनाचा म्हणालो ना, हातात कारभार तुम्ही आहे. जर माझ्या बरोबर सहकार्याला आलं तर नाही, मग सगळ्यांनी मिळून करूयात परत ना. सर, जागरूक मला करता काय येते म्हणायचं ना. आहे, प्रशासनाच्या हातात आहे तुम्ही म्हणता. आता तुम्ही प्रशासनाच्या हातात आहे, मग इतके दिवस तुम्ही आता भाजपाला जे आता तुम्ही आमदार आपल्याच आहे, तो सत्तेसाठी तुम्ही आता काहीतरी केलं पाहिजे सर. तुम्हाला अजूनही लाईटीचं बोलायलोय, किती मी किती अजूनही गोष्ट आहे म्हणतो, सर, मला आम्ही सांगा की. तुम्ही एकदम आम्ही समोरासमोर बसूया आणि अहो, तिथं तिरुमला तिथली चौकात परिस्थिती बसूया. तुम्हाला व्हिडिओ दाखवलो मी, व्हिडिओ पाठवलो तुम्हाला व्हॉट्सअपवर. तुम्ही व्हॉट्सअप बघत नाही, तुम्ही फोन तर उचलायचा लई लांब झाला. नाही, बघत नाही मी व्हॉट्सअप बघत नाही. हा, माझं हा. ते एक म्हणून तरी व्हॉट्सअपवर जातच नाही. मला ठीक आहे कळतच सर, नाही तर आपण मग मी बातमीच्या WhatsApp वर- माध्यमातून तुम्ही बातमी टाकल्यानंतर तुम्ही बघा म्हणे उद्या. ओके सर, धन्यवाद. बातमी टाका, काय हा. टाकायचं टाका साहेब. मी ओके. असं म्हणत नाही, तुमचं ठीक आहे ना, पत्रकार सर. म्हणून तुम्ही आम्हाला ओके. सहकार्य करत नाहीये. ओके सर, मग आपण बातमीच्या माध्यमातून बघूयात सर. ओके, धन्यवाद सर. हो, चालेल 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 हो, सर. चालेल हो. चालेल साहेब, चालेल हो. चालेल. हो हो हो.
नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15.